नमस्कार मित्रांनो. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 10 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरी लावण्याला फोन लावते आणि कंपनीमध्ये जो प्रॉब्लेम झालाय त्याबद्दल विचारते. वल्लरी विचारते, लावण्या, मी ऐकलं ते खरं आहे का? लावण्य म्हणते, हो मामी, 100% खरं आहे. तुम्ही ऐकताना तसंच सगळं होते. सात्विक फॅशन बुडते. वल्लरी विचारते, अगं, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम झाला तरी कसं काय? लावण्य म्हणते, अहो मामी, हा प्रॉब्लेम काही झाला नाही आहे. मी घडवून आणलाय, मी क्रिएट केलाय. लावण्या तिने कसा प्लॅन क्रिएट केला हे वल्लरीला सांगत असते. आणि त्याच वेळेला तिथे ईश्वरी येते. ईश्वरीने सगळं ऐकलेलं असतं. तर थोड्या वेळाने मीडियावाले सगळे आलेले असतात, इन्व्हेस्टर असतात आणि सगळे मीटिंग घेत असतात. सगळे अर्णव, ईश्वरी यांना प्रश्न विचारतात. सगळे म्हणतात, तुम्ही एवढं मोठं कॅम्पेन करायचं म्हणताय, मग कॅच लाईन तुमच्याकडे नाही आहे का? मीडियावाले पुढे प्रश्न विचारतात, अहो तुमच्याकडे कॅच लाईन ठरलेली नाही आहे, मग या कॅम्पेनला काहीच अर्थ नाही आहे, काय करता काय तुम्ही? ईश्वरी सगळं सांभाळून घेते. अर्णवला काही सांभाळायची बघायची गरज पडत नाही. ईश्वरीचं काम एवढं चोख असतं. तर इथे ईश्वरी लावण्याला ओरडायला येते. लावण्य माजल्यासारखी ईश्वरीला म्हणते, हे बघ, मला ARला हिरोपासून झिरो बनवायचे आणि रस्त्यावरचे आणायचे आणि मी ते करणारच. ईश्वरी म्हणते, ए लावण्या, तुझ्यासारखे 1000 बघितले. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत AR सरांना काहीच मी होऊ देणार नाही. ईश्वरी अर्णवची कंपनी वाचवून आता लावण्याला कशी हकलते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर इथे ईश्वरी आपल्या रूममध्ये असते. ती विचार करत असते की अर्णवच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे अर्णवला जेलस फील करवायचं. तो एकदा जेलस फील झालं त्याला की मग तो आपल्यावरती प्रेम आहे हे कबूल करेल. ईश्वरी विचारच करत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. ईश्वरी मुद्दामच फोनवरती बोलण्याचं नाटक करते. ती असं दाखवते की आपला एक जुना कॉलेजचा मित्र आहे, त्याने आपल्याला फोन लावलाय आणि दोघांच्या छान गप्पा चालू आहे. ईश्वरीने जसं ठरवलंय तसं होतं सुद्धा. अर्णव जेलस फील करत असतो. ईश्वरी बराच वेळ गप्पा मारल्याचं नाटक करते आणि फोन ठेवायचं नाटक करते. ती अर्णवकडे येते. अर्णवला विचारते, सर, अहो माझ्या मित्राचा फोन होता. सिद्धार्थ नाव आहे, पण मी त्याला प्रेमाने सिद्धू म्हणते. अहो खूप चांगला आहे तो, कॉलेजचा मित्र आहे. आम्ही तर जिगरी मित्र होतो. बेस्टेस्ट बेस्ट फ्रेंड होता माझा. खूप चांगला आहे तो. त्याचा फोटो दाखवू का तुम्हाला? अर्णव म्हणतो, काही गरज नाही आहे. ईश्वरी आपल्या मित्राचं, काल्पनिक मित्राचं तोंड भरून कौतुक करते. अर्णवला जेलस फील होत असतं. ईश्वरी विचारते, सर, काय होतंय तुम्हाला? तकलीफ होतीये का? माझा फ्रेंड आहे म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? अर्णव सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखवतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला कशाला काय तकलीफ होईल? आणि फ्रेंड्स सगळ्यांचेच असतात, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अगं, माझ्या पण मैत्रिणी होत्याच, अजूनही आहेत, म्हणजे त्या अजूनही टचमध्ये आहोत आम्ही. सुझेन, रोझी, एमिली, प्रियांका, अगं खूप मैत्रिणी आहेत. लग्न झालं म्हणजे काय पहिल्याचे नाते तुटत नसतात. अर्णवच्या बोलण्यामुळे ईश्वरीला जेलस फील होत असतं. ईश्वरीला खूप त्रास होत असतो. अर्णव ईश्वरीचा तो त्रास बघतो आणि तिची गंमत करत असतो. आणि तेवढ्यात अर्णवला ऑफिसमधून फोन येतो. अर्णव ताडकून उभा राहतो आणि ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, मला जावं लागेल. ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अर्णव कपाटातले कपडे काढतो आणि चेंज करायला आतमध्ये धावत जातो. ईश्वरी इथे मनात म्हणते, अर्णव सरांना त्रास झाला होता, पण ऑफिसमधून फोन आला. ते एवढ्या घाईत गेलेत, नेमकं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. ईश्वरीला अर्णवची काळजी वाटते. तर थोड्या वेळाने अर्णव ऑफिसमध्ये येतो. लावण्य, आकाश तिथे केबिनमध्ये असतात आणि कंपनीचे सगळे बॉक्सेस परत आलेले असतात. अर्णव विचारतो, हे सगळं काय आहे? इन्व्हेस्टर पण तिथे असतात. अर्णवला सगळा प्रॉब्लेम समजतो. अर्णव, ईश्वरी यांनी जे नुकतंच विंटर कलेक्शन लॉन्च केलं होतं ते मार्केटमध्ये अजिबात चाललं नाही आणि सगळे बॉक्सेस परत आलेत. इन्व्हेस्टर खूप भडकलेले असतात. ते अर्णवकडे नुकसान भरपाई मागतात. अर्णव सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करतो. इन्व्हेस्टर त्याला एक फाईल दाखवतात आणि त्याला कॉन्ट्रॅक्टची आठवण करून देतात. इन्व्हेस्टर्स म्हणतात, हे बघ, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं, लॉस जर झाला तर आम्हाला लॉस भरून दे, आणि जर तसं झालं नाही तर आम्ही गुंतवलेले सगळे पैसे आम्हाला परत द्यायचे. अर्णव सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करतो. तो सगळ्यांना सांगतो की माझ्यावरती विश्वास ठेवा, मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो ना. आणि हे बघा, कुठलीही गोष्ट मार्केटमधील लगेचच्या लगेच लॉन्च केल्या केल्या खपत नसते, त्याला थोडा वेळ लागतो. आपण एक काम करू, सोशल मीडियावरती ॲड कॅम्पेन करू. माझी पूर्ण खात्री आहे, नक्कीच हे विंटर कलेक्शन आपलं दणक्यात पुढे होईल. कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतं, सगळे पुन्हा पुन्हा पैसे मागत असतात. अर्णवला खूप टेन्शन येतं. आता या इन्व्हेस्टरला कसं हँडल करायचं या विचारामध्ये तो असतो.
तर इथे ईश्वरी अंजलीला ऑफिसमध्ये जो काही प्रॉब्लेम झाला त्याबद्दल सांगते. वल्लरी चोरून सगळं ऐकत असते. अंजली म्हणते, ईश्वरी, अगं अर्णव ऑफिसला गेलाय, सकाळपासून त्याने काही खाल्लं पण नाहीये. आता एवढा मोठा प्रॉब्लेम झाला म्हटल्यावरती तो खूप चिडेल, रागराग करेल. ऑफिसमधलं कोणाचं काहीच ऐकणार नाही. तू एक काम कर ना, तू जा ना ऑफिसला. अगं तू त्याला सांभाळू शकतेस. आणि हो, जाताना काहीतरी त्याच्यासाठी खायला घेऊन जा. ईश्वरी ठीक आहे म्हणते आणि अर्णवसाठी टिफिन पॅक करून ऑफिसला घेऊन जाते. इथे वल्लरीने सगळं ऐकलेलं असतं. वल्लरी खूप खुश होते. वल्लरीला वाटतं की अजून आपण डिटेल्स काढले पाहिजे आणि त्यासाठी लावण्याला फोन लावला पाहिजे. वल्लरी सगळा प्रॉब्लेम नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी लावण्याला फोन लावायला जाते. तर इथे अर्णव इन्व्हेस्टरला शांत करायचा प्रयत्न करतो. त्यांना तो प्रेझेंटेशन देतो. ॲड कॅम्पेन कसं असेल, कशा प्रकारे आपण ॲड्स चालवायच्या, किती ॲड्स चालवायच्या हे सगळं सांगत असतो. आणि लावण्य उभी राहते आणि त्या ॲडसाठी कॅची लाईन्स कशा तिला सांगायच्या आहेत ते 2-3 लाईन्स ते सांगते. पण इन्व्हेस्टरला त्या लाईन्स काही आवडत नाही. इन्व्हेस्टर्सला वाटतं की वर्षानुवर्ष ज्या लाईन्स चालत आल्यात तेच लावण्य सांगते, यामध्ये काही वेगळं पण नाही आहे. ते विचारतात, यात काही वेगळं पण नाही आहे का? हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आहे. जर कॅची लाईनच आवडल्या नाही तर लोक माल कसा काय घेतील? सगळेच टेन्शनमध्ये असतात आणि ईश्वरी तिथे येते. ईश्वरी म्हणते, मी आहे ना, मी तुम्हाला सांगते. अर्णव विचारतो, मी सिंदूर, तू इथे काय करते? ईश्वरी सगळ्यांना म्हणते, मी इथे आले ते तुम्हाला खायला द्यायला. अर्णव तिला समजावायचा प्रयत्न करतो. तो शांतपणे म्हणतो, मी सिंदूर, इथे खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे, तू नंतर ये ना. ईश्वरी म्हणते, हो मला माहिती आहे महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी खायला घेऊन आले. पटकन खाऊन घ्या आणि तुम्ही खाल्लत ना तर तुमचं टेन्शन पण कमी होईल आणि त्यासाठी इथे तुमच्यासाठी खायला घेऊन आली आहे मी. अर्णव तिला थांबवायचा प्रयत्न करतो. ईश्वरी म्हणते, हे बघा अर्णव सर, हे इन्व्हेस्टर आपले मेहमान आहेत, मग त्यांची मेहमान नवाजी करायला हवी ना. ईश्वरीने सगळ्यांसाठी हलवा आणलेला असतो. ईश्वरी गाजरचा हलवा सगळ्यांना देते. सगळे तो गाजरचा हलवा खातात. सगळ्यांना तो हलवा आवडतो. कोणाला तर आईची आठवण येते. सगळे इम्प्रेस झालेले असतात. त्यांचं टेन्शन जरा कमी झालेलं असतं. ईश्वरी सगळ्यांना म्हणते, तुम्हाला कॅची लाईन पाहिजे ना, ते मी देते. आता बघा, तुम्ही बिस्किट कॉफी वगैरे खाल्ली पण तुम्हाला असं काही वेगळं जाणवलं नाही. पण आता हलवा खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली, तुमच्या आठवणी ताज्या झाल्या, म्हणजे तुमच्या भावना आतून बाहेर आल्यात. तसंच असतं, कपड्यामध्ये पण इमोशन असतात. आपण ते इमोशन जागे केले पाहिजे. ईश्वरी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन देत असते ते बघून सगळे इम्प्रेस झालेले असतात आणि ईश्वरीचं प्रेझेंटेशन देणं, तिचं बोलणं सगळ्यांनाच आवडतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 10 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की वल्लरीला सगळा प्रॉब्लेम समजलेला असतो. वल्लरी लावण्याला फोन लावून खात्री करून घेते की हा खरंच प्रॉब्लेम चालू आहे का. लावण्य म्हणते, हो मामी, खरंच चालू आहे आणि हा प्रॉब्लेम मी क्रिएट केला आहे. लावण्याने काय प्लॅन केला, कसं हा प्रॉब्लेम क्रिएट केला सगळं सांगते आणि ईश्वरीने तो ऐकलेला असतो. इथे मीडियावाल्यांना सगळ्यांना ईश्वरी हँडल करते आणि तिच्या कॅची लाईन सांगते. त्यांची ॲड कॅम्पेन चालू होते. थोड्या वेळाने ईश्वरी लावण्याकडे येते आणि लावण्याच्या मनात काय ते जाणून घेते. लावण्याच्या मनात असतं की अर्णव बर्बाद झाला पाहिजे, हिरोवरून झिरो झाला पाहिजे आणि त्यासाठी जेवढी वाटेल ती किंमत मोजायला ती तयार असते. ईश्वरी तिला सांगते की असं काहीच होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत अर्णव सरांना मी काही होऊ देणार नाही. आता ईश्वरी हे सगळं कसं हँडल करते हे बघण्यासारखं असेल.